ही सुरळीत होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते। धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी। वयात पुढच्या बातमीकडे ती म्हणजे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात 5 टप्प्यात घेण्यात आलेली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातल्या 48 मतदारसंघांमध्ये उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी आता सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे आणि राज्यातील 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रांवर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत, तर महाराष्ट्रात एकूण 289 हॉलमध्ये 4,309 मतमोजणी टेबलची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सगळ्या मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलाय। दरम्यान न्यूज 18 लोकमतवर आम्ही तुम्हाला सगळ्यात वेगवान आणि अचूक निकाल उद्या सकाळपासून दाखवणार आहोत। तर आता नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। तर नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या सरकारी वेअरहाऊस मतमोजणी करण्यात येणार आहे आणि मतमोजणीच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आता पोलिसांकडून मतमोजणी केंद्राच्या चारही बाजूने बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। तर ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या संपूर्ण ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये सुद्धा निकालासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे। मतदारसंघासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी प्रक्रिया उद्या होतीये आणि या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आपण दृश्यांमध्ये बघतोय मतमोजणीची संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। निवडणूक आयोगाकडून नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी वेगवेगळे मार्ग जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। जे लोक दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीसाठी जाणार आहेत त्यांच्यासाठी वेगळा मार्ग, तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीसाठी जे जाणार आहेत त्यांच्यासाठी वेगळा मार्ग, अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संपूर्ण मतदान यंत्र ज्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेले आहे, ज्या वेअरहाऊसमध्ये ठेवण्यात आलेले आहे, त्या संपूर्ण परिसराला पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। तब्बल 1 किलोमीटर परिसर जो आहे तो पोलिसांनी बंद केलेला आहे। बॅरिकेडिंगच्या माध्यमातून पोलिसांकडून अशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। त्याचं काम आता या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा शहरात जाणारा मुख्य रस्ता आहे, हा मुख्य रस्ता देखील उद्या सकाळपासून अर्थात रात्री उशिरापासूनच तो बंद केला जाणार आहे। तर दुसरीकडे या बाजूने अर्थात नाशिक मुंबई महामार्गाकडून येणारा जो रस्ता आहे तो देखील पूर्णतः बंद करण्यात येणार आहे। निर्मनुष्य संपूर्ण हा परिसर असणार आहे। साधारणतः 1 किलोमीटर परिसर जो आहे तो निर्मनुष्य करण्यात येणार आहे आणि या सगळ्याच्या दरम्यान जे नागरिक बाहेर असणार आहे त्यांना लाऊडस्पीकरच्या माध्यमातून आतमध्ये होणारी जी काउंटिंग आहे तिचा आवाज पोहोचवण्यासाठी साधारणतः 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये लाऊडस्पीकर जे आहे ते देखील लावण्यात आलेले आहे, जेणेकरून कार्यकर्ते जे आहेत ते आतमध्ये घुसणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला मतमोजणी झाली त्यावेळेला हे जे रस्ते दिसत आहेत, छुपे रस्ते दिसत आहे आपल्याला, जंगल आणि झाडाझुडपातले या रस्त्यांमधून काही कार्यकर्ते जे आहेत ते या काउंटिंग पर्यंत आलेले, अर्थात मतदान केंद्रांपर्यंत मतमोजणी केंद्रापर्यंत आले होते। यावेळेला मात्र अशा पद्धतीची बॅरिकेडिंग जी आहे ती देखील पोलिसांकडून करण्यात आलेली आहे, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे। अशा प्रकारची संपूर्ण तयारी जी आहे ती नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। नाशिकचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जे आहेत ते स्वतः या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त हे स्वतः या सगळ्या प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहे। त्यांचे देखील या ठिकाणी वारंवार राऊंड होत आहे, त्यामुळे उद्या होणारी मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठीची सगळी तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं पूर्ण करण्यात आलेली आहे। आपण उद्यापासून सकाळी 6 वाजल्यापासून बघणार आहोत न्यूज 18 लोकमतवरती प्रत्येक भागाचा अचूक निकाल फक्त न्यूज 18 लोकमतवर। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।